एका बाजूला बऱ्याच विद्यार्थ्यांचा जर बघितलं आपण तर राज्यसेवा असू दे युपीएससी असू दे, प्रिलिम्स हा फार मोठा फॅक्टर असतो. म्हणजे बऱ्याच विद्यार्थी मी असे पाहिले की त्यांचं म्हणणं असतं सर किमान मेन्स तरी देता यावी एवढी तरी इच्छा आहे. सो प्रिलिम्स हा फार मोठा अडथळा ठरतो मुलांसाठी. काय वाटतं की जनरल अशी कुठली कारणं आहेत का की ज्यामुळे प्रिलिम्स मध्ये मुलं अडकतात? प्रिलिम्स मला तर वाटतं सर की प्रिलिम्स हा सर्वात महत्वाचा टप्पा. प्रिलिम्स जर निघाली नाही तर पुढे ना तुम्हाला अनुभव घेता येतो, बरोबर. ना तुमचा अभ्यास चांगला होतो आणि शिवाय तुमचा जो वेळ जातो एमपीएससी बाबतीत किंवा युपीएससी बाबतीत अबाउट 1.5 वर्ष जातो तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही 1.5 वर्ष उशिरा करता. मला वाटतं की प्रिलिम्सचं महत्व समजून घेण्यात अडचण आली ना तर मग तुमचा प्रवास आणखी वाढतो. कारण ते असं गेट आहे जे तुम्हाला बघू त्यातनं एक तर तुम्हाला मेन्सचा अनुभव मिळतो बरोबर आणि पुढे नवीन काही करण्यासाठी एक संधी पण मिळते. प्रिलिम्सचा अंडर एस्टिमेट मुळेच करून येस प्रिलिम्सच महत्वाची आहे. बरोबर. कारण प्री जर निघणार याची जर शाश्वती होती आजच आमची हा. जुन्या पॅटर्न मध्ये करेक्ट आन्सर की याची हो हो आपल्याला माहित असायचं की प्री निघणार आहे. बरोबर आहे. चांगल्या रीतीने अभ्यास करायचो मेन्सचा आणि मेन्सचा जितका चांगल्या रीतीने अभ्यास करतो ना तर इंटरव्ह्यूचे मार्क आपल्याला फक्त एज देतो. मेन्स तेव्हाच तुम्ही देऊ शकणार जेव्हा तुमची प्री निघणार याची शाश्वती असते. म्हणूनच मला वाटतं की प्री खूप 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 महत्वाचं. येस येस